छोटूला जोरात एक नंबर आलेली आहे. तो गेलेला आहे बघा पुढे कंडक्टरला सांगायला. बघा गाडी पलटी. हळदी समारंभ. नमस्कार मंडळी, कसे आहेत? मजेत आहे ना? मजेतच राहिलं पाहिजे. आणि ठाणेकर भावेश या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो. तर आज आम्ही चाललेलो आहे ते कराडला यासाठी चाललेलो आहे की लग्न आहे, मामाच्या मुलीचं लग्न आहे. त्या कारणाने मी चाललेलो आहे कराडला. तर हा व्लॉग बसचा असेल आणि हळदीचाही असेल, तर लास्टपर्यंत तुम्ही बघा. खूप धमाल आणि मजा येणार आहे. ट्रॅव्हलिंगचा व्लॉग आहे. ही दीदी आहे, पप्पा आणि आमचे बॅग वगैरे रेडी झालेले आहे. सोडवायला आलेले आहे आणि ओला बुक झालेली आहे. आज बंद केलाय. फायनली वंदना डेपोला पोचलेलो आहे ठाण्याच्या. अजून बस येण्याची बाकी आहे. अजून बस यायला टाईम आहे. 9ला बस येणार आहे. तर त्यासाठी आम्ही थांबलेले आहे आणि आमचे पाहुणे मंडळी अजून येत आहे. तर त्यांनाही दाखवतो कोण आहे पाहुणे मंडळी. हे टपरी जवळ आहेत पण चॉकलेट घेत आहेत, त्या वेगळं समजू नका. काय घेतलंय दाखव. अरे काहीच नाही. किती वाजेपर्यंत पोहोचणार आहे सांगणार रे. तुम्हीच गाडी बुक केली ना? मग किती वाजेपर्यंत? वृंदावन सोसायटी तुमच्या इकडची. त्याच्याच किती वाजेपर्यंत पोहोचू? 5 वाजेपर्यंत. हा, गाडीची वाट बघणारे कर्मचारी बघा, पब्लिक आलेली आहे. काय गावाला पाऊस त्यांना कोणी सांगितलं पाऊस पडत? गावाला जायचं त्यांचं फोनवर फोन चालूच होतो. काय काम नाही, काय माहिती नाही गाडी कधी आहे ना काय ना. हँडसम दिसतं. फुटबॉलचं दाखव जरा लोकांना. टॅटू काय आहे, कसं आहे दाखव. अच्छा, म्हणजे किक मारता नाही. तुझं नाव काय होतं? तुला इरिटेट होतं वाजले 9, गाडी वगैरे काहीच नाही. ह्याला बघून इरिटेट होते. एकदम वैतागले. जायचं 4 व्हीलरवरून जमत नसेल. 4 व्हीलर नाही जमत. अरे मारलं तरी कमी आहे तुम्हाला, असं झालं. ओप्पोचा मोबाईल आहे, आयफोन सारखं ते कवर आहे. विषय असा झाला होता की माझा पण मित्र आला डेपोला आणि मामाचा पण मित्र आला. हा बोलतो की माझा मित्र इथे येणार आहे. कुठे? एअरपोर्टला दिसते. त्याला बोललो टपरी जवळ जा, तुझे मित्र तिकडेच भेटतील. तुझी रे टपरी जवळ ना. वॉशरूम, TMC बाथरूम, रेडी. 9चा टाइम दिला होता बसवाल्यांनी. किती वाजले बघा, 9:30 वाजले. 9:30 पण अजून बस नाहीत. यांनी बुक केलेलं आहे ते तिकीट, यांनी माझ्या पप्पानी. आणि काहीच दखलच देत नाही. काय वाटतं? कंटाळा ट्रॅक दाखव. फास्ट ट्रॅकवर मी एक घड्याळ घेतलं होतं, त्याच्यावर मला ट्रॅक भेटलं. काय कसं काय वाटतं तुला? त्याचं शर्ट दाखव. माझं शर्ट एवढं टोचतं ना. छोटू यांचं अरेंजमेंट तुला पटलं का? आता गाडीचा इश्यू झालाय काहीतरी, म्हणजे असं काय माहित नाही. आता
फायनली बस आलेली आहे. हे बघा, ही आमची बस आहे. पब्लिक आमचे चालले ठाणे, कराड, वाकड, सातारा. फायनली बसमध्ये बसलेलो आहे. इथं आम्ही बॅग सेट केले. सगळ्या बॅग आहे इकडे. 1 2 3 4 5 बॅग आहेत. ते असून दे वरती. समोर बघत आहे प्रबळगड आहे आणि कलावंती. हे 2 किल्ले बाजूबाजूला आहे. हे बघा, काहीतरी घे ना वडापाव वगैरे. काय खातो? वडापाव. वडापाव मग उत्ताप्पा घेशील. फ्रूट बिर्याणी वगैरे खायचं खा. बिर्याणी वगैरे मागच्या सीटवर बसून आलाय. समोर आहे ते आमची बस आहे ठाणे कराड. तेजसने फ्रूट घेतलेला आहे, मिक्स फ्रूट. बोलते बिर्याणी चालणार होता, ते बजेट कमी असल्याकारणे फ्रूट घेतलेलं आहे. अरे सेम विकणारे वाटतात रे, सेम विकणारे वाटतात. असे गाडी आणि लाईनीत उभे राहिले. लेलो बाय. कितीला दिले हो? कितीला? 50. अंदर जा रे, जाओ बेच के आओ. आमा लोक पुण्याला आले का फिरण्यासाठी आणि आपण कुठे चालले? म्हणजे आपलं फिरणं म्हणजे गाव का? आणि जे बाहेरून येतात ते एन्जॉय करायला आले. आणि आपण कुठे चाललोय? आपण लग्नासाठी. लग्नाला चाललो. कोणाच्या? इथं मी ब्लॉग करतोय. तिथं केस काय विचारण्यासाठी नाही. इज्जत आहे की नाही? पाणी दे रे. मग गावाला आता किती टाइम लागेल तरी पण आपल्याला पोहोचताना? इतकं बी सुट्टी नाही का? 3, 4, 5 वाजतील. ठीक आहे, चलेगा. 5 वाजता पळवत नाही ना गाड्या. गाडी लयच पळवल्यावर मामा किती वाजेपर्यंत पोहोचू आपण? या ना इकडे. हे थांब. पळवलं तर किती वाजेपर्यंत? 1 तासात आणि नेवा हो पप्पा. अरे पण नवीन घेऊ ना, नवीन घे. हे मला काय नवीन टेक्निक आहे. असं कसं तरी होतं, काय नाही होतं. उलट काय डोकं दुखतं. नकली ठेवलं. पाणी ठेवला पाहिजे. पण आलेलो आहे मुंबई पुणे हायवे. मुंबई पुणे हायवेचा प्रवास आहे. छोटूला आले आहे 1 नंबर. तर त्याला बोललो मूच म्हटलं थेंब सुकून जाईल, पण नाही ऐकत. टोल नाक्याला अजून किती टाइम लागेल? थेंब नाही का तेजू? थेंब सुकून जाईल ना रे. नायलॉनची असेल ना. सगळ्यांना प्रॉब्लेम झालाय. तू पण थेंब कर मग. हे बघा माझं मत. छोटूला जोरात 1 नंबर आलेली आहे. तो गेलेला आहे बघा पुढे कंडक्टरला सांगायला की मला सोडा म्हणून. कारण त्याला सांगितलं टोल नाका आलाय नाही का. काय रिस्पॉन्स भेटतो की नाही? हो फायनली भेटलं वाटतं. बघा एकामुळे 2 जण तयार झाले. नीरा नदी. गाडी पलटी. साताऱ्याचा घाट.
सातारा बस स्टॉप झाल्या सुटलेला आहे. आता आम्ही चाललेलो आहे कराडच्या दिशेने. इकडे मागे आहे सातारा करा बस स्टॉप. आता कराडच्या दिशेने चाललेलो आहे. स्टॉप आलेला आहे आणि आता बॅगा वगैरे आम्ही सगळं आता काढणार आहोत. बाहेर ठेवतो आता. मजदूर आणलेत दोघं ठाण्यावरून. फायनली उमरजला पोहोचलेलो आहे. सर्व सामान वगैरे सेट झालेलं आहे. तर आम्ही आता मीटिंग घेतोय कशाने जायचं ते. जाऊ आम्ही ते पण दाखवतो. तेजी उचल. हे आहे उमरज. हा आहे उमरज डेपो आणि हा हायवे. गावाला हा रिवाज पहिल्यापासून आहे का. सगळे एकदाच कोंबवतात. आता बॅगा टाकतो. ही गाडी आम्ही बुक केली. हे मजदूर ठाण्यावरून मागवले. नंबर व्हॉट इज दिस डायल. एवढं तू डिलीट करतो नंतर. काय ते गाणं कोणतं तू बोलवता त्यावेळेस. व्हॉट इज दिस डायल नंबर. अरे आता आम्ही आहे ना इथे मसूरला आलेलो आहे आणि फुल दंगा चालू झालाय. यांचा मेकअपला लागा नाही आणि रिक्षा पण ते हायर पाकिटचं आयर पाकिट घ्यायला गेलेत पप्पा आणि आई लग्न उद्या आणि आज हळदीला देणार आहे. लहान आहे बियाचा. तू आमचा खूप टाकणार आहे होतं तू काय मग काय येडा म्हणून मी तुझ्याशी बोलतोय का. चष्मा तर काढ. हे आमचा कॅनल आहे आणि हा चिखली गावचा एक कॅनल आणि मळा आहे. तर आम्ही आता चाललेलो आहे. गाव बघा दृश्य एकदम संध्याकाळचं दृश्य असल्या कारणाने पूर्ण वातावरण थंडगार झालेलं आहे. आणि या साईडला ऊसाचा मळा आहे आणि चिखलीमध्ये माळा. हे बघा सुंदर गाव सुंदर. या साईडला डोंगर आहे. या साईडला घर बघा. नवरी आलेली आहे. हळदी समारंभ. गावामध्ये मिरवणूक निघलेली आहे. नवरीला गावामध्ये फिरवत आहे अशी परंपरा आहे या गावची. आता त्या वरात निघलेली आहे. या साईडून जायचं.
तर मंडळी फायनली मी ते ब्लॉग बंद करत आहे आणि हळदीचा आणि ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असेल तर बेल आयकॉनला क्लिक करण्यासाठी विसरू नका. असे नवीन नवीन व्हिडिओ येतील. धन्यवाद.